जवळच्या आणि निष्ठावंत अशा 6 खासदारांनी साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानं ठाकरे आधीच मोठ्या धक्क्यात आहेत. यातूनच कुठे सावरत नाही तेच शिंदेंनी आणखीन एक मोठा डाव टाकत थेट विधान परिषदेमध्ये ऑपरेशन टायगर राबवलंय. शिंदेंनी ठाकरेंचा जवळचा माणूस फोडलाय. ठाकरेंचे विश्वासू आमदार सचिन अहिर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवरती आहेत. सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या घटनेनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आता नेमकं एकंदरीतच काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असताना 29 जून रोजी विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीदरम्यान आज सकाळी एक फोटो समोर आला आणि सगळेच हादरून गेले. हा फोटो होता ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांचा, ज्यांच्यासोबत महायुतीचे नेते मंडळी होते. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं. उपसभापती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला. शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. विधान परिषदेतील उपसभापती पदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. या फोटोनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यामुळे चर्चा रंगली तर सचिन अहिर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार या संपूर्ण राजकारणाची. आता सचिन अहिर नेमके कोण आहेत ते आपण पाहूयात. सचिन अहिर यांचा हा निर्णय, यांचा हा फोटो ठाकरेंना अर्थातच मोठा धक्का बसणार आहे. कारण सचिन अहिर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यातील सचिन अहिर हे एक आहे. सचिन अहिर हे ठाकरेंच्या महत्त्वाच्या कार्यकारिणीतील मोठ्या फळीतील नेते आहेत, जे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. 26 जुलै 2019 राष्ट्रवादीतून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर वरळीमधून 1999, 2004, 2009 या विधानसभा निवडणुकीमध्ये ते विजयी देखील झाले. 2009ला गृहनिर्माण राज्यमंत्रीपदही त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला होता आणि त्यांना विधान परिषदेचं आमदार म्हणून पाठवण्यात आलेलं होतं. पुण्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. कारण काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवलं गेलं होतं आणि या ऑपरेशन टायगरनं ठाकरेंचा 6 खासदार फुटले होते आणि ते शिंदेसोबत गेले होते. यानंतरच शिंदेंचं हे ऑपरेशन अजूनही सुरू असून लवकरच ठाकरेंचे आमदारही फुटणार अशी चर्चा रंगली होती. त्यातच आज ठाकरेंचे विधान परिषदेमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानं या चर्चांना हवा मिळाली. मागील काही दिवसांपासूनच सचिन अहिर यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर असल्याची माहिती समोर येत होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून हे पद सचिन अहिरांना मिळू शकतं असंही बोललं जात आहे. आता सचिन अहिर हे ठाकरेंना सोडून गेले तर त्यामागे काही कारणं देखील समोर येत आहेत. म्हणजे सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा 2028 पर्यंत आहे. म्हणजे अजून फार तर 2 वर्ष आणि पुढची आमदारकी मिळवायची त्यासाठी लागणारं संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही आणि त्यामुळे सचिन अहिर पुन्हा विधान परिषदेवरती निवडून येणं कठीण आहे. विधानसभेसाठी जागाही आदित्य ठाकरेंसाठी आहे, त्यामुळे तिथून काही चान्स उरतच नाही. अशात खासदार संजय दिना पाटील यांच्या शिंदे शिवसेनेसोबत गेल्यानंतर सचिन अहिर यांची उपसभापती पदासाठी संधी बघून आणि भविष्यातील आमदारकीचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ